निघला बाहेर नको जाऊ रे बाबा आपल्याला जायचंय थांब तर अरे कस चालू इकडे ये इकडे यार मन रमण्यासाठी इकडे आणलो होतो आपण आणि शनिवार अमावस्या पण होते त्यामुळे म्हटलं चला महाराजचं दर्शन पण होते तू थोड्या वेळात कसं जेवण मला जालन्याला जायचं धर तुला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वरूप कॉलिंग या युट्यूब चॅनल मध्ये पिलू काय बाळा आज शनी अमावस्या आहे आणि आमच्या बाळाच्या अंगात आज शनी देव आलेले आहेत पिलू काय झालं तुम्हाला असायला हे खरं आहे कारण की सकाळी ना झोपेमधून मला येणेच उठवलं नाही का सकाळपासून दांगडू चालू आहे आज बघायचं तुम्हाला चल बस खाली बस आता बघ का आज जमाना झालं खाली मला सकाळपासून सोडायला झाला ते हा कुठे जायचं तुला का निघला बाहेर नको जाऊ रे बाबा आपल्याला जायचंय थांब तर अरे कस चालू इकडे ये इकडे यार पिलू बघा हे असं ऐकत नाही बघा आता काय करावं याच काय करावं हा पिल्या काय चालू रे बाबा तुझं हे नको ना अरे ऐक ना अरे ऐक ना धर बर याला धर याला लोंडून जायची तयारी त्याची तर बघा सकाळपासून हे असं परेशान करून राहिला आणि आता याला काय करतो मी दर्शन करून आणतो तेव्हा जरा शांत झालं त्याला थोडस त्याने खाल्लं आता अंजीर वगैरे खाल्लंय म्हटलं थोडं शांत होईल पाणी पण पिलंय पण अजूनही त्याचं तेच चालू आहे तर मी काय करतो आता त्याचं थोडं आवरू देतो तोपर्यंत मी नाश्ता करतो आणि त्याला एकदा दर्शन होऊन घेऊन येतो आणि मग आपण आपल्या कामाला मोकळेच नाही का चल पिल्लू चल बरं तू आवर बरं ए अरे आवर चल चल लवकर चल चला होय नाही आता आवरा बरं चल लवकर मग तसं येतं कारण त्याला केस ते बघा ना कसं झाले झोपेतून उठलेला आहे तसाच गडी अरे दम घे लो त्याला बाहेर पाहिजे नाही बाहेरच जायचं त्याला बाहेरची तूड आहे थांबा जाऊ द्या काय करू मी नाश्ता करतो तुम्ही थोडस हे करा अरे चला तर हे बघा आता इथं ओमला घेऊन आलो तुम्ही दर्शनासाठी आतमधून आम्ही दर्शन वगैरे घेतलं हे आपल्या गावामधलं मंदिर आहे हनुमानजीचं मंदिर इकडे जे आहे शिवाजी महाराजांची मूर्ती पण आहे दर्शन वगैरे करून म्हटलं थोडंसं आता इथं बसावं तर पिल्लू सोबत मी बसलो होतो पिल्लू हाय कर इकडे बघ बघ हां हे बघ मस्त बसलाय आंघोळ वगैरे काहीच झालेलं नाही त्याची लहान लेकरं काही नसतं माझी झालेली आलोय आणि इथं आता थोडंसं बसावं कारण की घरी तर तो खूप परेशान करतो इथं आल्यामुळं तो थोडा सायलेंट झालेला आहे थोडा वेळ आपण घरी जाऊ मग परत तसं दांगडू चालू होईल बघू काय होतं काही नाही आणि झोप पण आलेली असेल कदाचित पण त्याला समजत नाही आहे तर त्यामुळं किरकिर करत होता म्हटलं चला आज अमावस्या आहे तर सायंकाळी तर काही जमणार नाही मग आत्ता त्याला दर्शन वगैरे करून घेऊ आपण तर हे बघा इथं असं मारुती मंदिर आहे आपलं मारुती बाप्पा तुम्ही पण दर्शन घ्या आम्ही इथं घेतलंय आणि चला इथं शिवाजी महाराजांचं आहे बरं कोण आहे महाराज काय म्हणायचं महाराज तर चला
ओरलेलं आहे, थोडं टाईम पण झालं आणि निघतं आता आम्ही लागलीच घरी. थोडंसं पिल्लूचं मन रमण्यासाठी इकडं आणलं होतं आपण आणि आता शनी अमावस्या पण होते, त्यामुळे म्हटलं चला महाराजाचं दर्शन पण होते, भेटतो थोड्या वेळाचं. हे बघा इथं आता सायलेंट झाला, फिरून आला तर आहे ना. झालं का तुझं आता? सकाळपासून शांत बसत नव्हता. शनी महाराजचं दर्शन केलं तर मग शांत झाला. हे तर आजीच काय कोथंबीर नेसते आजी. हा तुम्ही काय करायलो? बापरे बघा सकाळी जेवण. मला जालन्याला जायचं. धर तुला आशा डेच्या खूप खूप शुभेच्छा. किती 10 वर्ष झाली तुला आशा वर्करमध्ये काम करत? 2009 म्हणजे कम से कम जवळपास 11 ते आणि हे 5 16 वर्ष रनिंग आहे आईला. आणि आई आशा वर्कर मध्ये काम करते. तर आज आशा डे आहे, तर त्यामुळे त्यांचा जो कार्यक्रम आहे तो जालन्याला ठेवलेला आहे. पिलो तू आजीला शुभेच्छा नाही दिल्या आशा डेच्या? जेवण करायला या. ए पिलू चला आता राहिले. शांत झालं. मारते रे, शांत होते म्हणा. काय झालं? नाही आता शांत झाला तू. आता झालं. तेवढीच एक चक्कर पाहिजे होती सकाळपासून. त्याला बाहेर राहायसाठीच करू लागले. उठल्यापासून चालू होतं त्याचं 7 वाजल्यापासून. हा त्याला एकदा आणलं फिरून तर मग शांत होतं. खायचं द्यावेच नाही. तर तुम्हाला माहिती आहे का या बाळाची तब्येत कशामुळे अशी आहे? तर आई आशा वर्कर मध्ये काम करते, तर आईला सगळं माहिती आहे ना. आहे ना पिलू? काय खाऊ घालते तुला आई? काहीच नाही. अरे आजी काय देते? काय नाही. त्या बाळाच्या तब्येतीमागचं जे खरं कारण आहे ते कोण आहे? हे वहिनी. बाळाची मम्मी आहे ना रे. अरे खातो का ते? दे रे त्याला दे. तू पोळी दिली ती का आत्ता त्याला? खाऊ त्याला दे थोडी. आज तर मजा आहे बाबा. आज तर आई आणि आजी दोघीला पागल करून टाक. गोंधळ तो त्याला फिरवायचं ना बाई इथं. अरे फिरीला नाही ते अंगातच येतं. उचलून न्यायचं बाहेर. जिम्मेदारी हो. आजीला उचलत नाही हो. हो रे ए बघती येड ती काडी खातो का? धीर झाला मी खायला दे. पोळी दे. काय म्हणते त्या? थांब पोळी घे. अरे अप्पा ती पोळी बाहेर आली ती कशी ढकलत हाताना आतमध्ये ढकलतो. हा हुशार आहे हुशार. अरे पांदे नाही रे. सगळेच पण असलं कसं बरं मोठेपणा. तिथून नेलो नुसतं मस्त बघायला लागलं. वरती मोठा घंटा होता ते वाजलं मी टांग मग बघितलं. नाही अलीकडे नाही, तिथे सगळे पत्थरच येणार आहे. नाही पडलं सायंकाळी दोन्ही मारुतीचे. आता काय करते आता ते लोकांना केलं काय करत. जाऊ दे. मारुती बाप्पा कोणते असले ते एकच नाही खेळलो. आपल्या गावामध्ये असते 2. भैयाला नाही जेवायचं आज. खाल्लं नाही का आता? नाश्ता केला ना है ना? तुला नाश्ता केला ना? अरे तू कहून ते खायला लागला रे बाबा. कोथंबीर तरच बाई काही पण देते मम्मी आहे का? आणि तो पण मस्त खातोय.
गिटी गिटी काही पण चालतं त्याला. तिखट दिलं तरी खातो ते, काय होत नाही. अटकली 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 पोळी. पोळी अटकली का? ओ पैलवान, पैलवानजी. आता की तर काही नाही. चला जाऊ द्या. आजच्या व्हिडिओमध्ये तर काही एवढं विशेष नाही आपलं, पण उद्या एक कार्यक्रम असणार मी, त्याच्यासाठी सामान काय लागेल ते आज तू घेऊन या चालली तर. बरं भेटला तुला तर ठीक आहे, नाही तर मग मला सांग. आणि अजून पण कोणाला कशाचा कार्यक्रम आहे ते काहीच लक्षात नाही येते. कमेंट मध्ये आपण कालचा व्हिडिओ विचारलं ना की कार्यक्रम कशाचा आहे ते सांगा. हा तर सगळ्यांना ॲडव्हान्स मध्ये आमच्या कौलिंगे फॅमिलीकडून तुमच्या संपूर्ण फॅमिलीला व तुम्हाला गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं येणारं वर्ष जे आहे ते सुखसमृद्धीचं आरोग्यदायी लाभो हीच ईश्वरचरणी कौलिंगे परिवाराकडून प्रार्थना. आणि आमच्या ओम बाळाकडून पण तुम्हाला शुभेच्छा आहे ना. हा आम्हाला बोलता येत नाही, बोलता येईल तेव्हा नक्की तुम्हाला शुभेच्छा भेटून जातील. तोपर्यंत तुम्हाला ॲडव्हान्स मध्ये मुख्य शुभेच्छा. तर चला भेटतो पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि उद्याचा व्हिडिओ जो आहे तो विशेष होणार आहे, काहीतरी कार्यक्रम असणार आहे. तर तो कार्यक्रम अजून पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा, कुणालाही ओळखायला आलेला नाही. तर त्या व्हिडिओला जे आहे लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब पण करून टाका ज्यांनी केलं नसेल त्यांनी. कारण की आपल्याला आता लागले फक्त 1700 ते 1800 सबस्क्रायबर लागतात. 10K झाल्याच्या नंतर आपण एक सरप्राईज देणार आहोत. ते सरप्राईज या फॅमिली मेंबरमध्ये कुणाला द्यायचं आहे ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. नक्कीच आपण काहीतरी वेगळं सरप्राईज देऊ. बाय बाय.